नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा व्हिडिओ फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या व्हिडिओचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण पाहणार आहोत फ्रॉमचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. बघूया तर आता फ्रॉमचा वापर आणि उपयोग. त्याचा अर्थाप्रमाणे त्याचा वापर केला जातो. आता अर्थ बघूया काय होतो तो. पासून, कडून, मधील, वरून, कारणामुळे, हून, तून, चा, मधून या अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. म्हणजे पासून, कडून, मधील, वरून, कारणामुळे, हून, तून, चा, मधून असा उपयोग वापर हे अर्थ होतो आणि त्या अर्थाप्रमाणेच त्याचा वापर आणि उपयोग केला जातो. आता फ्रॉमची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल. पहिलं वाक्य बघा. ते इथून इकडून खूप लांब आहे. ते इथून किंवा इकडून खूप लांब आहे. वाक्य आहे ना. इट इज फार फ्रॉम हियर. इट इज फार फ्रॉम हियर. हियर म्हणजे इथून, इकडून. फार म्हणजे लांब आहे आणि फ्रॉम म्हणजे इकडून म्हणजे न म्हणून तर नचा जो अल्फाबेट येतो तो त्याला तो हे आहे तो फ्रॉम त्याला समर्पक असं आहे. म्हणून इट इज फार फ्रॉम हियर असं आहे ते वाक्य. दुसरं वाक्य बघा. रितिका अमेरिकेहून परत आली आहे. रितिका अमेरिकेहून परत आली आहे. वाक्य आहे ना. रितिका कम बॅक फ्रॉम USA. रितिका कम बॅक फ्रॉम USA. USA म्हणजे अमेरिका. त्या शॉर्ट फॉर्म आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणून रितिका कम बॅक फ्रॉम USA असं आहे. तिसरं वाक्य बघा. 100 वरून 50 पर्यंत मोजा. 100 वरून 50 पर्यंत मोजा. वाक्य आहे ना. काउंट फ्रॉम 100 डाऊन टू 50. काउंट फ्रॉम 100 डाऊन टू 50. 100 डाऊन म्हणजे 100च्या खाली खाली येऊन 50 पर्यंत मोजा असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघा. तू काल ऑफिसला का अनुपस्थित म्हणजे गैरहजर होतास किंवा होतीस. तू काल ऑफिसला का अनुपस्थित म्हणजेच गैरहजर होतास किंवा होतीस. क्वेश्चन्स मार्क. वाक्य येणार. आता का आहे म्हणजे काचा रिलेटेड जो शब्द आहे, प्रश्नार्थक शब्द आहे तो घ्यावा लागेल. का म्हणजे व्हाय होतं. म्हणून व्हाय वेअर यू ॲबसेंट फ्रॉम ऑफिस यस्टरडे. व्हाय वेअर यू ॲबसेंट फ्रॉम ऑफिस यस्टरडे अँड क्वेश्चन्स मार्क. वेअर यूज केलेला आहे बिकॉज ऑफ पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे म्हणून. आणि यू बरोबर वेअर येतं म्हणून यू बरोबर वेअर वापरलेलं आहे. व्हाय वेअर यू ॲबसेंट्स फ्रॉम ऑफिस यस्टरडे अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघा. तिच्या चेहऱ्यावरील भाव सहानुभूतीपासून आश्चर्यात बदलले. तिच्या चेहऱ्यावरील भाव सहानुभूतीपासून आश्चर्यात बदलले. वाक्य आहे ना. द एक्सप्रेशन ऑन हर फेस चेंज फ्रॉम सिम्पथी टू सरप्राईज. द एक्सप्रेशन ऑन हर फेस चेंज फ्रॉम सिम्पथी टू सरप्राईज. सिम्पथी म्हणजे काय, सहानुभूती. सरप्राईज म्हणजे आश्चर्य. चेंज होणे म्हणजे बदलणे. एक्सप्रेशन म्हणजे भाव. अशा प्रकारे वाक्य आहे. द एक्सप्रेशन ऑन हर फेस चेंज फ्रॉम सिम्पथी टू सरप्राईज. नेक्स्ट सहावं वाक्य. वेळोवेळी नवीन धोके उद्भवतात. वेळोवेळी नवीन धोके उद्भवतात. वाक्य ना. न्यू रिस्क्स इमर्ज फ्रॉम टाईम टू टाईम. न्यू रिस्क्स इमर्ज फ्रॉम टाईम टू टाईम. आता न्यू रिस्क म्हणजे काय, नवीन धोके उद्भवण्यासाठी इमर्ज आहे आणि टाईम टू टाईम म्हणजे वेळोवेळी. अशा प्रकारे वाक्य आहे. न्यू रिस्क्स इमर्ज फ्रॉम टाईम टू टाईम.
त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य. तू या अनुभवातून काहीतरी शिकतोस. तू या अनुभवातून काहीतरी शिकतोस. वाक्य आहे ना, यू लर्न समथिंग फ्रॉम धिस एक्सपिरियन्स. यू लर्न समथिंग फ्रॉम धिस एक्सपिरियन्स म्हणजे या अनुभवातून तू काहीतरी शिकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य. ती झाडापासून दूर गेली का? ती झाडापासून दूर गेली का? गेली का हा साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ का आहे? हो किंवा नाही होतं, त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार. आणि साध्या भूतकाळात डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं, त्याच्यामुळे सुरुवात डीडने झालेली आहे बघा. डिड शी मूव अवे फ्रॉम द ट्री. डिड शी मूव अवे फ्रॉम द ट्री. आता मूव अवे म्हणजे दूर होणे, ट्री म्हणजे झाड, आणि पासूनसाठी म्हणून फ्रॉम यूज केलेला आहे. डिड शी मूव अवे फ्रॉम द ट्री अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य. तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? वाक्य आहे ना, व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी. व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी. हवे असणे म्हणजे वॉन्ट यूज केलेला आहे. आणि मी ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कायसाठी हॉट वापरलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य बघा. मी तिथून फोन करू शकत नाही. मी तिथून फोन करू शकत नाही. वाक्य येणार, आय कांट कॉल फ्रॉम देअर. आय कांट कॉल फ्रॉम देअर. कांट म्हणजे करू शकत नाहीसाठी कांट यूज केलेला आहे. देअर म्हणजे तिथून. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य. मी हे लंडनहून आयात केले आहे. मी हे लंडनहून आयात केले आहे. वाक्य येणार, आय इम्पोर्टेड धिस फ्रॉम UK. आय इम्पॉर्टेंट धिस फ्रॉम UK. इम्पोर्टेड म्हणजे इम्पोर्टेड नाही, इम्पोर्टेंट म्हणजे आयात करणे. आय इम्पोर्टेड धिस फ्रॉम UK म्हणजे युनायटेड किंगडम, त्यालाच लंडन म्हटलं जातं. केलेलं आहे त्याच्यामुळे इम्पोर्टेड झालेलं आहे, ED लागलेला आहे, कारण साधा भूतकाळ घेतलेला आहे तिथे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य. आपण गॅलरीमधून सूर्यास्त पाहू शकतो का? आपण गॅलरीमधून सूर्यास्त पाहू शकतो का? वाक्य आहे ना, कुड वी सी द सनसेट फ्रॉम द गॅलरी. कुड वी सी द सनसेट फ्रॉम द गॅलरी अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. शकतो का म्हणून कुड वापरलेला आहे तिथे. सी म्हणजे पाहणे, सनसेट म्हणजे सूर्यास्त, आणि गॅलरी दिलेलं आहे. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ते ॲक्झिलरी वर्ब्सने सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो. वाक्य आहे ना, आय लर्न अ लॉट फ्रॉम यू. आय लर्न अ लॉट फ्रॉम यू. ED लागलेला आहे बिकॉज ऑफ पास्ट टेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्स म्हणून. इथे लॉट म्हणजे खूप, आणि तुमच्याकडून म्हणून यू वापरलेला आहे. आय लर्न अ लॉट फ्रॉम यू. त्याच्यानंतर 14वं वाक्य. आपण बँकेतून कर्ज घेऊ शकतो. आपण बँकेतून कर्ज घेऊ शकतो. वाक्य आहे ना, वी कॅन गेट अ लोन फ्रॉम अ बँक. वी कॅन गेट अ लोन फ्रॉम अ बँक म्हणजे आपण काय करू शकतो? कर्ज घेऊ शकतो. कर्ज म्हणजे लोन इथे आलेलं आहे. शकण्यासाठी कॅन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं. तुम्ही इथून जाऊ नका. तुम्ही इथून जाऊ नका. वाक्य आहे ना, डोंट यू मूव फ्रॉम हियर. डोंट यू मूव फ्रॉम हियर. हियर म्हणजे इथून, मूव जाणे म्हणजे जाणे, डोंट म्हणजे नका म्हणून, म्हणजे डोंट यू मूव फ्रॉम हियर असं आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं. तो मानव संसाधन विभागाचा आहे, म्हणजे विभागात आहे, म्हणजे त्याचा तो अधिकारी आहे किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये तो काम करतो आहे असं आहे. तो मानव संसाधन विभागात किंवा विभागाचा आहे. वाक्य आहे ना, ही इज फ्रॉम द HR डिपार्टमेंट. ही इज फ्रॉम द HR डिपार्टमेंट. HR म्हणजे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असं वाक्य आहे. ही इज फ्रॉम अ HR डिपार्टमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं. रविवारपासून संगीत कार्यक्रमाची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रविवारपासून संगीत कार्यक्रमाची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वाक्य आहे ना, तिकीट्स फॉर द कॉन्सर्ट आर ऑन सेल्स फ्रॉम संडे. तिकीट्स फॉर द कॉन्सर्ट आर ऑन सेल फ्रॉम
संडे म्हणजे रविवारपासून. कॉन्सर्ट म्हणजे संगीत मेहफिल म्हणजे संगीत कार्यक्रम आहे तो त्याचा येतो. सेल म्हणजे विक्रीसाठी. त्याच्यानंतर 18वं वाक्य, त्या ड्रॉवरमधून तुम्ही मला चाकू आणाल, म्हणजे तुम्ही मला हा चाकू आणून द्याल का, असं आहे ते वाक्य. ड्रॉवरमधून तुम्ही चाकू आणून द्याल का, वाक्य आहे ना. वुड यू गेट मी अ नाईफ फ्रॉम दॅट ड्रॉवर. वुड यू गेट मी अ नाईफ फ्रॉम दॅट ड्रॉवर. दॅट ड्रॉवर म्हणजे त्या ड्रॉवरमधून. गेट म्हणजे देणे, मी नाईफ म्हणजे चाकू, म्हणून वुड यू गेट मी अ नाईफ फ्रॉम दॅट ड्रॉवर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघा, नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. वाक्य आहे ना, द रिव्हर फ्लोज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. द रिव्हर फ्लोज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. फ्लोज आलेला आहे, ॲस लागलेला आहे, बिकॉज साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळात सिंग्युलरसाठी SES लागतो. आता रिव्हर एकच आहे, दॅट्स वाय फ्लोजला एस लागलेला आहे. द रिव्हर्स फ्लोज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ईस्ट म्हणजे काय, पूर्व, अँड वेस्ट म्हणजे पश्चिम, असं आहे ते. त्याच्यानंतर 20वं वाक्य, संग्रहालय सकाळी 9 वाजल्यापासून उघडे असते. संग्रहालय सकाळी 9 वाजल्यापासून उघडे असते. वाक्य आहे ना, द म्युझियम इज ओपन फ्रॉम 9 AM. द म्युझियम इज ओपन फ्रॉम 9 AM म्हणजे 9 वाजल्यापासून ते काय असते, म्युझियम ओपन असते, उघडे असते, असं आहे ते. अशा प्रकारे ही काय वापरलेलं आहे याच्यामध्ये, फ्रॉम वापरून बनवलेली वाक्य आहेत. तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील की खूप महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे त्याचा सराव करण्यात यायला पाहिजे, म्हणजे केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित त्याचा सराव करा, म्हणजे आपल्याला बोलताना काहीही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील. तिथे बरीचशी आम्ही माहिती दिलेली असते, त्यामुळे तिथे लाईक आणि फॉलो करायला आम्हाला विसरू नका. तसेच आमचा अजून एक यूट्यूब चॅनल्स आहे, त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1 आणि यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1. त्याच्यामध्ये आम्ही व्होकॅब्युलरी, शब्द आणि काही महत्त्वाचे मुद्दे तिथे देणार आहोत आणि देत आहोत. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आमच्या चॅनलला भेट द्या. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही त्या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.